बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा 90वा वाढदिवस नांदेड शहरामध्ये विविध कार्यक्रम घेऊन संपन्न। नांदेड शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष विभागाच्या वतीने मीराताई आंबेडकरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 12 ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले होते। त्यात 6 ठिकाणी धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिरे राबवल्या गेली। युवक युवती शिबिरे, बाल संस्कार शिबिरे इत्यादी शिबिरे राबवल्या गेली। त्यांचा समारोपीय कार्यक्रम महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जन्मदिनी मोठ्या हर्षोल्लासात करण्यात आला। वैशाखी पौर्णिमा नगर विश्वशांती बुद्ध विहार येथे 5 दिवसीय शिबिराची सांगता करण्यात आली। समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय लोकडे सर संस्कार उपाध्यक्ष हे होते। प्रमुख पाहुणे कसबे सर पर्यटन सचिव, वार्ड शाखा प्रमुख सिद्धार्थ पाटील सर होते। तर शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका केंद्रीय शिक्षिका तथा जिल्हा सरचिटणीस ज्योतिताई कुंटे होत्या। सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुष्प धूप दीपाने पूजा करण्यात आली। सार्वजनिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले। यावेळेस सर्वांचे स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम मीराताईंच्या जीवनावर स्वागत गीत आदरणीय मांजरमकर ताई यांनी गायले। यानंतर शिबिरार्थींनी मनोगते व्यक्त केली। आदरणीय लोकडे सरांनी आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केलेल्या कार्याची माहिती सविस्तर सांगितली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय रेणुकाताई मांजरमकर यांनी केले, तर आभार सिद्धार्थ पाटील सरांनी मानले। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी पंचांग प्रणाम करते। आणि आमच्या विश्वशांती बुद्ध विहारामध्ये 1 ते 5 तारखेपर्यंत 5 दिवसीय धम्मशिबिर आयोजित केलं होतं। मग त्यामध्ये आम्हाला ज्योतिताई कुंटे यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे अतिशय सविस्तरपणे विश्लेषण केले। त्यामध्ये आम्हाला भगवान सिद्धार्थांचा जन्म, बोधिसत्वाचा जन्म आणि त्यांचे महापरिनिर्वाण याविषयी चांगली माहिती दिलेली आहे। त्यामध्ये 4 आर्य सत्ये, आर्य अष्टांगिक मार्ग, मध्यम मार्ग, सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी अष्टांगिक मार्गाचा अतिशय चांगल्या पद्धतीने सविस्तर विश्लेषण केलेलं आहे। आणि त्यानंतर आमच्या धम्म उपासिकांना सुद्धा मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलेलं होतं। आणि आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने हे शिबिर आयोजित केलेले होते। यामध्ये 17 विषयावर आम्हाला ज्योतिताई कुंटे यांनी विश्लेषण दिलेले आहे आणि सर्व विषयांचा अतिशय योग्य पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन केलेलं होतं। त्यामुळे आज 5/5/2025 मीराताई आंबेडकर यांना जन्मदिवसाच्या मी मंगलमय शुभेच्छा। संदेश देणारे जगन्वंदे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बहुजनांचे उद्धार करते, आधुनिक भारताचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना त्रिवार वंदन। या ठिकाणी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या जे द्वितीय अध्यक्ष दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम। तसेच महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या धम्मकार्यास माझा पंचांग प्रणाम। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माझा पंचांग प्रणाम। तसेच कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब यांनाही माझा पंचांग प्रणाम। या ठिकाणी वैशाखी पौर्णिमानगर विश्वशांती बुद्ध विहार येथे गेल्या 1 तारखेपासून ते आजपर्यंत जे धम्म उपासिका महिला शिबिर याचं आयोजन केलं आणि या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका आदरणीय ज्योतिताई कुंटे मॅडम, या ठिकाणी उपस्थित लोकडे सर, कसबे सर, उपस्थित सर्व श्रद्धावान शील संपन्न बौद्ध उपासिका सर्वांना माझा सप्रेम जय भीम।
आज या ठिकाणी मीराताई आंबेडकर यांच्या 90व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभर विविध प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यापैकी एक धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। अगदी तातडीने एका दिवसामध्ये तयारी करून आमच्या या वार्ड शाखेतील महिला या ठिकाणी हिरिरीनं सहभागी झाल्यात। त्यांनी 5 दिवस ज्योतिताई कुंटे यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आणि आज त्या प्रशिक्षित झालेल्या आहेत। याच अधिक न बोलता या ठिकाणी मीराताई आंबेडकर यांच्या 90व्या जन्मदिवसानिमित्त मी वार्ड शाखेच्या वतीने मंगलमय कामना देतो, शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यांच्या प्रतिमांना पंचांग प्रणाम। ज्या संस्थेच्या वतीने हा धम्म शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आपणा सर्वांची मातृतुल्य संस्था अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विचारांना पंचांग प्रणाम। या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष कालवश कालकथित बौद्धाचार्यांचे जनक चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैयासाहेबजी आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुगतीने चालणाऱ्या धम्म कार्यात पंचांग प्रणाम। या संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमरावजी यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या विचारांना सविनय जय भीम। या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या विचारांना सविनय जय भीम। आज 5 तारीख 5 मे 2025 आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांचा आज 90वा जन्मदिवस आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी वाढदिवसाचे औचित्य साधून महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या आनंदामध्ये त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या शाखेमध्ये वेगवेगळे 24 प्रकारचे जे शिबिर राबवले जातात त्या शिबिरापैकी नांदेड शहरामध्ये उपासिका शिबिर 7 ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 2 ठिकाणी बाल संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एका ठिकाणी युवक युवती शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिराच्या माध्यमातून हा धम्म गतिमान करण्यासाठी आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांचे जे आदरणीय यशवंतराव आंबेडकर आहेत, यशवंतराव आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर 1977 पासून आज तागायत आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांनी 38 वर्ष या संस्थेच्या अध्यक्ष राहिलेले आहेत आणि 38 वर्ष या संस्थेच्या अध्यक्ष राहून या तळागाळातील देशातील संपूर्ण लोकांना हा धम्म गतिमान करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करीत आहेत आणि हा शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या 90 वर्षाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले आहेत। तरी पण त्यांचं कार्य हे गतिमान करण्यासाठी अजून त्या थकलेल्या नाही आहेत। धम्माचा हा गाडा पुढे संपूर्ण देशामध्ये चालूच आहे। अशा या ताई साहेबांचा त्यांना या वाढदिवसाच्या अनुषंगाने त्यांच्या जीवनामध्ये सुख मिळो, शांती मिळो, समृद्धी मिळो आणि संपूर्ण या देशामध्ये त्यांचं कार्य गतिमान करण्यासाठी त्यांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो, खूप मंगलमय शुभेच्छा देतो, खूप मंगलमय शुभेच्छा। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या त्यागाला विचाराला प्रथम त्रिवार वंदन करते। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार आदरणीय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर साहेब, सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब या तीनही भावांच्या धम्म कार्याला वंदन करते व सविनय जय भीम करते। तसेच आज आमच्या ह्या विश्वशांती बुद्ध विहार पौर्णिमा नगर येथे भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत 12 शिबिरे राबवण्यात आली। जसे भारतीय बौद्ध महासभा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त या भारतभर हे शिबिर राबवण्यात आली। तसेच आमच्या नांदेड शहरामध्ये महिला विभागाच्या वतीने व पुरुष विभागाच्या वतीने नांदेड शहरामध्ये 12 ठिकाणी 12 शिबिरे राबवण्यात आली। त्यापैकी विश्वशांती बुद्ध विहार पौर्णिमा नगर येथे हे धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आलं आणि त्या प्रशिक्षण शिबिराचा आज 5वा दिवस म्हणजे सांगता समारोप आहे। तर या निमित्ताने सर्वच आमच्या सर्वच उपासिकांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि महाउपासिका
मीराताई आंबेडकर यांचा जो 90वा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, त्या जन्मदिनाच्या मी ताईसाहेबांना मंगलमय शुभेच्छा देते. त्यांना उदंड आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय, जय भीम. मी दामोदर सरकटे, जिल्हा सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा, नांदेड उत्तर. आज 5 मे 2025 रोजी आदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक यांचा वाढदिवस आहे. आणि वाढदिवसानिमित्त, ताईच्या वाढदिवसानिमित्त तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. ताईंना सुद्धा हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेला जे राज्य कार्यकारिणीचे, त्याचबरोबर आदरणीय केंद्रीय कार्यकारिणीचे वानखडे सर, बोराडे साहेब, भंडारे साहेब यांच्या आदेशानुसार, भारतीय बौद्ध महासभेच्या या वरिष्ठ कार्यकारिणीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 1 तारखेपासून तर 5 मेपर्यंत मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करावं असे आदेश प्राप्त झालेले आहेत. आणि त्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने पूर्ण तालुक्यामध्येच नव्हे तर या शहरामध्ये सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत महिला शाखा, त्याचबरोबर पुरुष शाखा यांच्या वतीने 7 ठिकाणी महिला उपासिका शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर 3 ठिकाणी बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. एका ठिकाणी युवक युवतीसाठी उद्योजक मार्ग शिबिर आयोजन केलेलं आहे. आणि समता सैनिक दलाच्या वतीने महिला समता सैनिक दलासाठी 1 दिवसाचं प्रशिक्षण आयोजन केलेलं होतं. अशा प्रकारे नांदेड शहरामध्ये शहर शाखा, नांदेड तालुका शाखा आणि भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रम या 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि आज मीराताई आंबेडकर यांचा 90वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक शिबिराचं समायोजन केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही सुरुवातीला वेगवेगळ्या केंद्रीय शिक्षकाचं निवड करण्यासाठी वरिष्ठाकडे, वानखडे साहेब असो, सोपानरावजी यांच्याकडे, त्याचबरोबर बोराडे साहेब असू द्या, त्यानंतर केदारे सर असू द्या, ह्या सर्वांकडे आम्ही भंडारे साहेबाकडं या कार्यक्रमाची आम्ही परमिशन मागितली. आणि त्यांनी या कार्यक्रमाचं परमिशन दिल्याच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. एवढ्या उन्हाळ्याचे दिवस असताना, शासनाचे सुद्धा आदेश असताना की उन्हाच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर पडू नका, परंतु अशा परिस्थितीमध्ये आमच्या केंद्रीय शिक्षिका, त्याच्यामध्ये लताताई केंद्रीय शिक्षिका आहेत, त्याचबरोबर भुक्तरेताई आहेत, सुजाताताई आढाव केंद्रीय शिक्षिका, आशाताई चिंतोरे आहेत, त्याचबरोबर गवारेताई आहेत, कुसुमताई गवारे आणि कुंटेताई, ज्योती कुंटे, या 6 शिक्षकाने, केंद्रीय शिक्षकाने, त्याचबरोबर केंद्रीय शिक्षक त्यामध्ये साना भालेराव सर आहेत, त्यानंतर केंद्रीय शिक्षक म्हणून रवी किरण जोंधळे, त्यानंतर सुभाष नरवाडे साहेब, त्याच्यानंतर आमचे माने सर, कुमारस्वामी माने यांनी खूप परिश्रम घेतला. आणि एवढ्या उन्हातानामध्ये जाऊन दिलेल्या टाईममध्ये दिलेलं आम्ही वेळापत्रक दिलं होतं आणि त्या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक आणि शिक्षकाने अतिशय कष्ट केलेले आहेत. आणि समाज बांधव, समाज भगिनी, लहान बाल संस्कार शिबिराचं, त्याचबरोबर सुरेश लोकडे सर यांनी सुद्धा म्हणजे खूप चांगलं कष्ट केलेले आहेत. आणि बालसंस्कार शिबिराचं असो, संध्याकाळी मुलं आपापल्या केंद्रावर यायचे आणि असे सोप्या भाषेमध्ये, सरळ भाषेमध्ये या केंद्रीय शिक्षक आणि केंद्रीय शिक्षकांनी उपासिकांना व लहान मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि याचा उपयोग म्हणजे खूप झालेला आहे. एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांचं, लहान मुलांचं आणि पालकांचं असं म्हणणं होतं की हे सतत अशा प्रकारे कार्यक्रम ठेवा आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या शिबिराचं पुन्हा आम्ही आयोजन करणार आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये, भरगच्च कार्यक्रमामध्ये खूप काही चांगलं आमच्या जिल्हा शाखा, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर शहर शाखा आणि तालुका शाखेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आणि यानंतरही यापुढे भविष्य काळामध्ये जे काही येणाऱ्या काळामध्ये आम्हाला राज्य कार्यकारिणी किंवा केंद्रीय कार्यकारिणीने वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कार्यक्रम आम्हाला देतील आणि निश्चितचपणे आम्ही हे टीम वर्क म्हणून उद्याच्या 9 तारखेला, उद्या 9 मे
25 ते 18 मे 2025 आदरणीय बी संकापाल बनतेजी यांच्या उपस्थितीमध्ये 10 दिवसाचं श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मी बांधवांना विनंती करतो, समाज बांधवांनी जे कोणी त्यांना श्रामणेरमध्ये भाग घ्यायचा आहे त्याही शिबिरामध्ये भाग घ्यावा. आणि त्याही अशा प्रकारे त्या श्रामणेर शिबिरामध्ये अतिशय काल मिटिंग झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहे. कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी कमतरता पडणार नाही अशा प्रकारचं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखे नांदेडच्या वतीने आयोजित केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाचं यापुढेही आम्ही अशा प्रकारे आयोजन करूया. आणि त्यामध्ये आम्हाला शहर शाखा त्याचबरोबर तालुका शाखेचे सगळे पदाधिकारी आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्याला पुनश्च शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. यावेळेस वार्ड शाखेतील सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते. आदरणीय माधुरीताई मुजमुले, सूर्यवंशीताई, वनिताताई मुजमुले, शिरसेताई, चित्तेताई वाघमारे, नवसागरे, ठोंके, ढवळे, कांबळे, सोनकांबळे इत्यादी खूप मोठ्या संख्येने उपासिका, उपासक, बालक, बालिका उपस्थित होत्या व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होते. शरणत्य गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जय भीम, नमो बुद्धाय.